मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील VBH विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या 2005च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी 20 वर्षांनंतर मोठ्या उत्साहाने स्नेहसंमेलन साजरे केले। हा अनोखा सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत आणि शाळेतील दिवस पुन्हा अनुभवत संस्मरणीय ठरलाय। कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात वर्गात सरांनी हजेरी घेऊन करण्यात आली। जणू काही पुन्हा त्या शाळेच्या दिवसात प्रवास झाला। शाळा परिसरात प्रार्थना, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने वातावरण भक्तिमय झाले। यानंतर कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास तसेच उत्तमराव शामराव पाटील यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने या स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिलाय। निकालाच्या दिवसाची भीती, बोर्डाच्या परीक्षांचे ताण, वर्गातील मित्रांसोबत शेअर केलेले डबे, मैदानावरील खो खो आणि कबड्डीचे खेळ, हातावर खाल्लेल्या छड्या या आठवणींनी प्रत्येकजण भावुक झाला। तो शेवटचा दिवस आणि गोड आठवणी आठवल्या की डोळे पाणवतात असे अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात उपस्थित प्राचार्य देसले सर, भदाने सर, साकुंखे सर, सोनवणे सर, पाटील मॅडम, पवार सर आणि खरणार सर यांनी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या। शाळा आणि विद्यार्थी हे नातेच इतके पवित्र आहे की ते काळाच्या ओघातही तुटत नाही असे शिक्षकांनी सांगितले। शाळेच्या स्मृती म्हणून विद्यार्थ्यांना खास बक्षिसे देण्यात आली। शाळेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले। विद्यार्थिनींनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला। डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनसोक्त नृत्य करत कार्यक्रम रंगतदार बनवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भदाणे आणि डॉक्टर प्रदीप अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत अहिरे यांनी केले। या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी डॉक्टर प्रदीप अहिरे, राहुल सूर्यवंशी, मनोज भाबड, तृप्ती देवरे, प्रियंका देसले आणि मनशा खैरनार यांनी विशेष प्रयत्न केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खैरनार सर यांनी भूषवले। या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांचे शालेय दिवस पुन्हा जागवून दिले। शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा स्नेह अधिक दृढ करत शाळेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम स्मरणात राहील असा होता। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी परमेश्वर मरसाळे, मालेगाव। प्रियंका खैरनार, यस सर, मनीषा खैरनार, यस सर, रोशनी मोरे, यस सर, राजश्री देसले, यस सर, पल्लवी पवार, यस सर, योगिता खैरनार, यस सर, दीपाली देसले, यस सर, अलका देसले, यस सर, शोभा मोरे, यस सर, रेखा देसले, यस सर, योगिता दापोलीकर, तृप्ती देवरे, यस सर, प्रियंका देसले, यस सर, स्वाती देसले, यस सर, वैशाली गुलाब देसले, यस सर, गणेश साखरे, यस सर, श्रीकांत गोडसे, यस सर, प्रकाश पगारे, यस सर, रमेश महाजन, यस सर, मनोज दिसले, यस सर, अमोल देसले, यस सर, प्रशांत घुगे, गणेश भागवत, भरत जाधव, भूषाणी चौधरी, प्रशांत घोषे, यस सर, हैदराबाद माटोडे, यस सर, दिनेश साळुंके, यस सर, समाधान शिवाजी देसले, यस सर, पंडित राठोड, समाधान महाले, यस सर, भूषण देसले, यस सर, संभाजी देसले, सोपान सूर्यवंशी, यस सर, एकनाथ जाधव, भूषण देसले, यस सर, डबल गेम हा भूषण राठोड भूषण राठोड आणि यस सर, रोहिदास मनोहर देसले, यस सर, तुषार खैरनार, यस सर, समाधान मेघनाथ, यस सर, गुणवंत देसले, प्रमोद देसले, यस सर, अनिल भांडारकर, शैलेश मरसाळे, ज्ञानेश्वर भुजबळ, अनिल खैरनार, यस सर, नवल सरावत, यस सर, शेखर परदेशी, यस सर, डॉक्टर प्रदीप पाटील, यस सर, महेश बाबड, राहुल सूर्यवंशी, यस सर, सचिन भदाणे, यस सर। खरं म्हणजे आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सर्व मित्रांचा, हा कार्यक्रमासाठी राहुल, डॉक्टर प्रदीप आणि सचिन भदाणे यांनी गेल्या 1-1.5 महिन्यापासून सर्वांना कॉल केले असतील,
सर्वांना 4-4 वेळेस विनवण्या केल्या असतील आणि सर्वांचं मत ऐकून कार्यक्रम कसा चांगला होईल या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले. माझं नाव एकनाथ जाधव. मी सध्या मालेगाव कलेक्टर पट्टा येथे राहत असून मी आणि माझा मित्र जो आहे प्रशांत पाटील यांनी एकाच ठिकाणी आम्ही दोघांनी D.Ed मालेगावला केलेलं आहे. मी 2014 साली अभिनव प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी जॉब सुरू केला आणि 2019पर्यंत साधारणतः 5 ते 6 वर्ष मी तिथं जॉब केला. 2019ला एकत्र झालेला होता. आजच्या दिवसाची आपण सर्वजण अतिशय आतुरतेने वाट बघत होतो. गेल्या 3-4 वर्षापासून प्रयत्न चालू होता की गेट टुगेदर करायचं. गेल्या 2 वर्षापूर्वी आपली तारीखही ठरली होती दिवाळीच्या पिरियडमध्ये, पण काही कारणास्तव तेव्हा पण नाही होऊ शकला. पण ह्या वेळेस सगळ्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ झालेली होती की हा आजचा दिवस शेवटी प्रत्यक्षात साकार झालेला आहे. या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. गेट टुगेदर साठी येणं याच्या मागचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की अनेक वर्षांपासून आपण एकमेकांना भेटलेलो नाहीये. कोणी आता गावात असल्यामुळे बरेच जण एकमेकांना भेटतात, पण कोणी कामानिमित्त जॉब निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी सेटल झालेले आहेत आणि एकमेकांची भेट होते. कधीतरी फोन झाला तर झाला. प्रत्येक जण आपापल्या कामात संसारात सगळीकडे व्यस्त आहे आणि पुन्हा आपल्या त्या आठवणी आपण म्हणतो नेहमी लहानपण देगा देवा आपण स्टेटसला ठेवतो वगैरे, पण ते आपण फक्त म्हणतो. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते की आपला गेट टुगेदर झाला पाहिजे. शाळेतलं आपलं जे जीवन होतं ते पुन्हा एकदा तरी एक दिवसासाठी काही तासासाठी का असेल आपल्याला जगायला मिळावं, तर ही प्रत्येकाची इच्छा असते. कदाचित वयाच्या 60व्या 65व्या वर्षी आपण गेट टुगेदर करू, तेव्हा आपली इच्छा अशीच राहील आणि गुडघे कुरकुर करत असले तरी इथपर्यंत येऊ आपण त्यावेळेस. तर आजचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्या राहुल सूर्यवंशी भाऊंचे अमूल्य असे योगदान आपल्याला लाभलेले आहे. त्यांचे खूप खूप आभार. त्यांचा पुढाकार महत्वाचा होता. नशिबाने साथ दिली तर माणूस तरुण जातो. नशिबाने साथ दिली तर माणूस तरुण जातो. नशिबाने लाभ दिली तर माणूस मरून जातो. नशिबाने लाभ दिली तर माणूस मरून जातो. आणि एक हम भी कभी जवान थे, हम भी कभी जवान थे, हसीनों के दिलो जान थे. हम भी कभी जवान थे, हसीनों के दिलो जान थे. हम भी कभी जवान थे, मैदानी जंग का ऐलान थे. हम भी कभी जवान थे, मैदानी जंग का ऐलान थे. हम भी कभी जवान थे, हम भी कभी जवान थे. माननीय DSA सर, माझे सहकारी खेना सर, सोने अप्पा, बधाने सर आणि मॅडम, विद्यार्थी, मित्र. मला डॉक्टर आयके सरांचा 2 दिवसापूर्वी फोन आला. गेट टुगेदरसाठी आमंत्रित केलं आणि माझा आनंद वजनात मागण्याचा झाला. कारण 2004-5चे हे माझे विद्यार्थी पाखरं उडून गेले आणि ते आज 20 वर्षांनी मला या पाखरांसोबत हितगुज करण्याचा मला आनंद मिळेल याच्यासाठी खूप मला आनंद वाटला. असो, मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगेन, जीवनामध्ये वावरत असताना सुख आणि दुःख या 2 गोष्टी या घडतच असतात. सुख असं तर खूप आनंदित व्हायचं नाही आणि दुःख असं हताश व्हायचं नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. या ठिकाणी जीवन जगत असताना अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागत असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये शिस्त आणि नियोजन हे फार महत्त्वाचं असतं. कारण मी शालेय जीवनामध्ये जगत असताना या मला शिस्त माझ्या गुरूंनी लावली होती. आता ते शिस्त स्वर्गीयवासी झाले. अजूनही त्यांचं आम्ही नेहमी 1 दिवसात 2 दिवसात जेव्हा आम्ही विद्यार्थी भेटतो, 1980ला आम्ही येतात 10वीला होतो आणि अजून ते सगळे आम्ही एकत्र जवळजवळ 50% विद्यार्थी ते स्वर्गवासी झाले. 50% आम्ही आहे. त्याच्यामध्ये आमची नेहमी भेटगाठ होत असते आणि त्या शिक्षकांनी आम्हाला लावलेली शिस्त आणि नियोजन याच्यामुळे आम्ही आधी सगळं
व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना राग सुद्धा येत असेल, कारण एक विणी असेल किंवा मी बोलत होतो. तर जीवनामध्ये जर ती शिस्त आणि नियोजन असलं तर मग या ठिकाणी आपला जो संसार असतो तो संसार या ठिकाणी अगदी सुखद चालत असतो. तर मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही खूप पैसाही कमवत असाल किंवा कमीही कमवत असाल, पण त्याचं नियोजन ठेवा. पैशाचं जर नियोजन तुम्ही ठेवलं तर संसार अगदी शेवटपर्यंत सुखाचा जात असतो. कारण सूर्य हा पूर्वेला उगत असतो आणि पश्चिमेला त्याचं अस्त होत असतं. तसं मानवाचंही असतं. कधी सुखाचे दिवस येतात, कधी दुःखाचा प्रसंग येत असतात. त्याच्यामुळे दुःखाचा हताश व्हायचं नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी सांगितलं मैत्री काय असतं. खरोखरच या ठिकाणी जवळचे नातेवाईक सुद्धा आपल्यापासून लांब जात असतात. ज्यावेळेस आपली जी परिस्थिती थोडीशी कमकुवत असते, जवळचे आपले नातेवाईक लांब जात असतात, परंतु या ठिकाणी मित्र मैत्रिणी जे असतात ते या ठिकाणी आपल्याला मदतीचा हात पुढे कर, त्यांच्या जेवढी ताकद असेल, जी कपेशीर असेल त्याप्रमाणे ते आपल्याला साथ देत असतात आणि खरोखर असतं. त्याच्यामुळे आज 20 वर्षांनी तुम्ही या ठिकाणी एकत्र आला आहात, त्याच्यामुळे मला खूपच आनंद होत आहे. असंच तुम्ही नेहमी एकत्र राहत चला, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत चला आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा. मुलांना आणि मुलींना मी या ठिकाणी एकच सांगतो, या ठिकाणी तुमच्या घरी सासू असेल तर त्यांची सेवा अवश्य करा. आई वडिलांची सेवा करा. याच्यामुळे तुम्हाला जे त्यांचं पुण्य ते खूप कामास पडत असतं. या ठिकाणी आपण आईला जेवढं प्रेम लावतो तेवढं मुलींनी सुद्धा आपल्या सासूला प्रेम द्या तुम्ही. या ठिकाणी खरोखर तुमचं भाग्य उतरायला वेळ लागणार नाही. तर जाता एकच सांगतो, काळी काळी गुंफून घरटं बनवायचं असतं, कसंही असं त्यात मन रंगवायचं असतं. मनाचे धागे जुळले पाहिजेत, ते वादळही पडून जातं. एकमेकांच्या विश्वासावरच घरटं हे भक्कम राहतं. अशा पद्धतीने तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि असंच एकत्र राहत चला आणि प्रगती करत चला. तुम्हाला पुढील आयुष्य सुख समृद्ध भरभरलं ही शंभूजवळ प्रार्थना व्यक्त करतो. 2 शब्द संपतो. ट्विटर सोशल मीडियामुळे बरेचसे आपण याच्यामध्ये गुंतलेले, तुम्हीच काय पण मी सुद्धा याच्यामध्ये गुंतलेलो होते. आपल्याला गेट टुगेदर करायचं होतं. या 2-3 वर्षापासून आपण गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू होतं. शेवटी वेळात वेळ काढून कोणीतरी याच्यावर खांद्यावर बंदूक ठेव, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेव, अशा पद्धतीने 4 वर्षाचं नियोजन गेलं. मध्यंतरी कोरोनासारखे महाभयानक आजाराच्या याच्यातनं बरेचसे आपण सावरलेलो आहेत. कोणाच्या सुखदुःखामध्ये बऱ्याच मित्रांचे घरी घटना घडल्या असतील, पण त्यावेळेस आपण सोशल मीडिया असून सुद्धा आपण एकमेकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये नव्हतो, कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. पण आता ह्या गेट टुगेदरच्या निमित्ताने का असेल ना आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. ज्या विद्यार्थ्यांना मी ओळखत नव्हतो किंवा कोणी ओळखत नव्हते ते आता प्रत्येकाला ओळख परिचय झाला, प्रत्येकाला ओळख झाली. मित्रांनो, याच्या पुढेही आपल्याला अशाच पद्धतीने एकत्र यायचं आहे आणि जे कोणाच्या अडचणी असतील, एक मित्र म्हणून आपल्याला प्रत्येकाची अडचण तुम्ही ग्रुपवर असेल ना, ज्याचे नंबर असेल, कधीही तुम्ही निम्म्या रात्री फोन करा. प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये आहे. कोणी आता वायरमन असेल, महामंडळामध्ये काम करणारे असतील, डॉक्टर आहे, शेतकरी आहे, बिल्डर आहेत. प्रत्येक जो तो ज्याच्या क्षेत्रात असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये अडचण येईलच असं नाही आहे. कोणाला दुसऱ्या क्षेत्रात अडचण येऊ शकते. ते आवर्जून तुम्ही निम्म्या रात्री फोन करा. जे मित्रांसाठी आपण नक्कीच मदतीचा जेवढं आपल्याला करता येईल, जेवढं शक्य असेल तेवढं आपण निश्चितच करण्याचा प्रयत्न करू. मी सर्वांना पुन्हा एकदा एकच विनंती करेन, तुम्ही आयुष्यात कुठे असा, कसे असा, शेवटी आपण जीवनाच्या अशा एका टप्प्यावर आलेलो आहे की इथून पुढे आपल्याला कोणाला शारीरिक असतील, आर्थिक असतील, कोणत्याही अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाच्या एकमेकाच्या सुखादुःखात आपण सहभागी झालो पाहिजे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले कॉन्टॅक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं काही शंका न बाळगता रात्र आहे, दिवस आहे, सकाळ आहे, रात्र आहे, ऊन आहे, वारा आहे, याचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही बिनधास्त एक कॉल करायचा. ज्याही क्षेत्रात ज्याही मित्र असतील, जे कुठल्याही अडचणी असतील, मी आवर्जून पुन्हा एकदा तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन.
आणि शेवट आता तुम्हाला एकच सांगेल, जे अंतःराष्ट्रीय प्रारंभ हे पुस्तक मी आता दिलेले आता प्रत्येकाने ते आवर्जून हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. ज्या काही तुमच्या शंका कुशंका तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत ते निश्चितच त्याच्यातनं मार्ग निघेल याची मला शाश्वत आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाचा, तुमच्या नातेवाईकांना द्या, तुमच्या मित्रांना द्या, तुमच्या घरी तुमचे आई वडील एज्युकेटेड जे मुलं असतील त्यांनाही तुम्ही वाचायला दिलं तरी हे वावगं ठरणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवलो, कारण की जेवणाला बी आता सुरुवात कुठून करावी. ज्या गुरुवर्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं त्यांच्यासमोर काय बोलावं. तर आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम सगळ्यात प्रथम राहुल सूर्यवंशी आणि टीमचे सर्वानुमते सगळ्यांनी याच्यावर चांगलं टाळं होऊ द्या त्यांच्यासाठी. मित्रांनो, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यात आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे, ते आपलं सौभाग्य आहे. माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्याला सहवास लाभलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि इथं बसलेले संपूर्ण वर्गमित्र आणि मैत्रिणींनी, आपल्या शालेय जीवनाच्या फार अशा आठवणी आहेत. काही सुखाच्या आहेत, काही दुःखाच्या आहेत. आणि आपण त्या आठवणी शेअर करण्यासाठी इथं सगळे एकत्रित झालो. आत्ताच बोलताना 2 गोष्टींचा परिचय झाला. एक पल्लवी पवारने सांगितलं इंदिरानगरला आहे. मी माझा परिचय आधी देतो. मी प्रशांत काशीनाथ आयरे पाटील, कळवाडी. मिसेसचं नाव आहे वृषाली. 2 मुलं आहेत, एक प्रबल प्रशांत आणि एक धनुष प्रशांत. माझाही तोच प्रवास आहे. पल्लवी, तुला सांगतो, मी मराठा विद्याप्रसारकमध्येच सर्व्हिसला आहे आणि जनता विद्यालय आगार येथे आहे मी सर्व्हिसला, माध्यमिक शाखेत. तसा झाला प्रवास हा खडतर आहे आयुष्याचा. जवळजवळ आयुष्याचे पहिले 5-6 वर्ष विनाअनुदानितवर केले सर मी. पण आता ओझरला मला दिलेलं आहे, पण काही कारणास्तव मी आगारला सर्व्हिस करतो आहे. माझं 60% अप्रूव्हल झालेलं आहे, 60% पगारही निघतो आहे ओझरला. पण मी आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या आदेशानुसार आगार येथे काम करतो आहे. त्यांचा आदेश म्हणण्यापेक्षा माझी सोय आहे म्हणून म्हणतो. आणि वर्गमित्र काय असतो, 1-2 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. आपलं रोजचं नित्यनियमक्रम चालू असतो. मी असंच बाहेर बसलेलो होतो आणि बाहेर बसलेलं असताना आपल्या श्रीराम मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि सावता आणि सावताची टीम मृदुंग वगैरे घेऊन जात होती. एक वर्गमित्र काय असतो आणि विनोदी एकमेकाशी वर्गमित्र आहे ते कशावरून ओळखलं जाईल. ती टीम जात होती. सावताने मला आवाज दिला, आहे मास्तर काय करतोय. मी त्या टीमबरोबर जे कीर्तनकार महाराज होते त्यांच्यासमोर बोललो, ए सावत्या इकडे ये म्हटलं. मग तो म्हणे, अरे तुला हे पटतंय का म्हणे, तू सावत्या म्हणतोय म्हणे. माझे पूर्ण कीर्तनकार महाराज आणि ती टीम आणि तू त्यांच्यासमोर सावता म्हणतो का. मग मी महाराजांना म्हटलं, महाराज 1 मिनिट वेळ मिळेल का तुमचा. म्हणे हो. म्हणे मला समजून गेलं, महाराजांनीच एक्सप्लेन केलं, तुम्ही वर्गमित्र आहात का म्हणे. मग त्याच वेळेस ते महाराज सावताला तिथं बोलले की त्यांनी जे आवाज दिला आहे तो योग्य आहे म्हणे, कारण हे फक्त वर्गमित्र करू शकतो, बाकी दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि त्याचबरोबर जीवनात असे काही प्रसंग घडत गेले. हवा जो 20 वर्षापूर्वी इथून उडून गेला तो आज पुन्हा या घरट्याकडे वळाला. त्याबद्दल मी निश्चितच विद्यालयाच्या वतीने आधी तुमचं स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. मला वाटतं काल डॉक्टर साहेब आले होते माझ्याकडे. त्यांचा माझाही परिचय नव्हता. साधारणतः तुमच्या बॅचचं काय आहे, तुमचा माझा कमी परिचय, बाकी भावंडांना किंवा आईवडिलांना मी ओळखतो. जेव्हा मी कार्यक्रमाला बसलो इथे तर 1-2 चेहरे फक्त ओळखीचे लागले माझे. नंतर तेही कसे लागले की याचं नाव काय आहे किंवा हे मी पण पाहिलेलं आहे असं. मग हळूहळू जसजसा कार्यक्रम होत गेला आणि बऱ्यापैकी तुमची ओळख झाली आता सर्वांची. हा तुम्ही शाळेत असताना एकमेकांशी
काही जण बोलत नसतील. आज ते निश्चित आहे ना असं कोणीतरी तुमच्यात की भांडण झालं होतं, बोलायचं नाही, याने काय वही दिली नाही, पुस्तक दिलं नाही. आज ते सगळे मतभेद तुम्ही बाजूला ठेवून मान दिला. तू फार नाराज दिसतो. तर आज आपण सगळे राग द्वेष ठेवून या ठिकाणी तुम्ही आले. तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मला वाटतं मी 6 महिन्यापूर्वी या शाळेत आल्यानंतर हा 5वा गेट टुगेदर आहे. आणि ही एक अनोळखी बॅच, सगळ्यात जास्त अनोळखी बॅच तुमची, परंतु कार्यक्रमाचं नियोजन केलेलं ही तुमची बॅच 1 नंबर. आणि तुमच्या बॅचकडे पाहिल्यानंतर एक 4-5 तुमचे विद्यार्थी आपले साधारणतः गावात राहतात. आता मुली तर जनरली बाहेरगावी जातात, पण मुलांकडे पाहिल्यानंतर एक 4-5 चेहरे जे आहेत ते फक्त गावात राहतात, म्हणजे दिसतात, दापोऱ्याचे असतील किंवा कळवाडी हे. बाकी सर्व तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही निश्चितपणे चांगल्या परिस्थितीमध्ये तुमचा संघर्ष असेल, जे असेल ते तुम्ही यशस्वीपणे करतायत. आज तुमचा परिचय पाहिल्यानंतर कोणी सिल्वासाहून, सुरतहून, नाशिकहून अतिशय लांबून आले. सोनवणे सर जरी तुम्हाला गणित शिकवायला होते, पण तुम्ही इतर गोष्टी मैत्रीसाठी तुमचा हिशोब नाही आहे माझ्या लक्षात आलं. तर तुम्ही एवढ्या लांबून आले, तुम्ही असा विचार नाही केला काय होईल जाऊन, तर तुम्ही सगळ्यांना भेटण्यासाठी आले. सोनवणे सरांनी जरी हिशोब शिकवला, पण आपल्या आईवडिलांसाठी, मित्रांसाठी हिशोब ठेवायचा नाही. मी ज्यांना आमंत्रण दिलं, तुमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले ते भदाणे सर, विशेष करून अतिशय लांब अंतरावरून इथे साळुंके दादा, पाटील मॅडम या सुद्धा या ठिकाणी हजर झाल्या. अगोदर त्यांना मी धन्यवाद देतो आणि 2 शब्द मनोगत मी माझं व्यक्त करतो. कारण या ठिकाणी आपण एकत्र आलो याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षणाच्या निमित्ताने आपण एका ठिकाणी एकत्र झालो. माणसाचं मानवी जीवन जगताना शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे गुरु, अनेक प्रकारचे मित्र आणि सामाजिक अनुभव या ठिकाणी आपल्याला मिळतात. शिक्षणाचे क्षेत्र कक्षा बदलत चाललेले आहेत मित्र. आम्ही ज्या वेळेला मराठी शाळेत होतो त्यावेळेला उजळणी पाठांतराला खूप महत्त्व असायचं. 2 शब्द बोलता आले, थोडं लिहिता आलं की हुशार आहे बरं का विद्यार्थी. आणि फक्त 1 ते 3 क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांना जास्त महत्त्व त्यावेळेला असायचं. आता ज्ञानाच्या कक्षा या उंचावलेल्या आहेत. फक्त पुस्तकी ज्ञानातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला मान मिळायचा. दिवसेंदिवस प्रत्येक दिवस काहीतरी नवीन ज्ञान येत आहे. तुम्ही पहा, मोबाईलमध्ये किती बदल झाला. टी व्ही होता, टी व्हीत किती बदल झाला. आज फक्त भिंतीला चिटकायचं, आता तुमच्या हातात मोबाईल आहे, मोबाईलमध्ये टी व्ही आहे. प्रत्येक दिवस नवीन ज्ञान मिळतं. ज्ञानाच्या कक्षा एवढ्या उंचावलेल्या आहेत. दररोज काहीतरी बदल होत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत आहे. शेतीमध्ये अति कष्टाची कामं होती, आता सर्व तांत्रिक पद्धत आलेली आहे. आणि आणखी तुमच्या ज्या पुढच्या भावी पिढ्या असतील यांच्या पुढे आणखी नवीन ज्ञान असेल. त्या ठिकाणी आमचं ज्ञान आज तुमच्यासाठी तोकडं आहे. आम्ही जे शिकवलं ते फक्त 10वी 12वी काहीतरी डिग्री मिळाली तुम्हाला, पण या डिग्रीतूनच काही पोट भरत नाही बाबा. वेगवेगळ्या ज्या क्षेत्रामध्ये राहते, कोणी इलेक्ट्रिशियन, कोणी काय, कुठलं काय, सगळे अनुभव पाहिले. आम्हाला त्या ज्ञानात त्याच्याबद्दल शून्य ज्ञान आहे, पण आज तुम्हाला समाजाला खूप मोठी गरज आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करताना तुम्ही आपलं जीवन जगत आहात याच्याच खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटतो. आणि त्याप्रमाणे समाजाप्रमाणे किंवा आज परिस्थितीप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. असं कवीने म्हटलेलं आहे, पूर्वजांची लाभे थोरवी ऐशी बोलू नका, जिंकून डोलू नका. आणि व्यासपीठावर व्यासतुल्य असलेले माझे गुरुजन आणि माझा सर्व मित्र परिवार. मित्रांनो, मी कालपासून एकच विचार करत होतो बोलताना काय बोलायचं. कारण की आपल्याला एक सवय, मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे थोडा वेळ झाला तर खालून आवाज सुरू होते, वेळ जास्त झाला आहे. आताच प्रकाश आला आणि तो म्हणला की या ठिकाणी उपस्थित असले म्हणजे
ज्याप्रमाणे भाषण सुरू करतो त्याचप्रमाणे करायचं होतं, पण ते काही झालं नाही. पण असो, मी समाधान पितांबर महाले एसटी डेपोमध्ये माझी सुरुवातीची जॉईनिंग सातारा या ठिकाणी झाली. सातारा नंतर फलटण, मेढा, नंतर राजगुरुनगर, पुणे आणि आता मालेगावमध्ये स्थिर झालेलो आहे. मित्रांनो, बाहेर फिरत असताना आता नोकरीनिमित्त असो किंवा नोकरीसाठी असो मी भरपूर फिरून आलेलो आहे. आता माझा फक्त विदर्भ राहिलेला आहे फिरायचा. पण मला अनुभव असा आलाय, मी एक उदाहरण या ठिकाणी देणार आहे. कारण की आपला जो कार्यक्रम जमलेला आहे हा गेट टुगेदर आणि फोनिक्स खूप थीम छान ठेवलेली आहे. आयोजकांचे मी आभार मानतो की अशी थीम या ठिकाणी योजलेली आहे. मित्रांनो, माझ्या प्रत्यक्षात डोळ्यासमोर घडलेला अनुभव आहे. एक महेश बिरदवडे म्हणून शिपाई आमच्या एसटी डेपोमध्ये राजगुरुनगर आगारात होते. 2002 किंवा 2003 ची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये अनेक नंबर असतील, पण एक नंबर असा असावा की ज्यावेळेस तुम्हाला दुःख असेल, अडचणी असेल, संकट असतील, त्यावेळेस पहिला नंबर तो यावा, त्याच्यावर क्लिक करावं आणि हॅलो म्हणून समोरच्याची बोलावं, आपले मनातले दुःख व्यक्त करावं, हे त्या ठिकाणी भावना असते. मित्र, हा महेश बिरदवडे याच्या आयुष्यात एक घटना घडली. तो ड्रायव्हर होता, रस्त्यावर घटना घडली, पाय तुटला, त्याचा पाय कापला गेला, त्याला गुडघं बसवलेलं आहे. एक आपण म्हणतो की स्टीलची वाटी होती त्याची. हे घडत असताना सर्वात दुर्दैवी घटना अशी झाली की त्याने त्यावेळेस पुण्यामध्ये 33 लाखाचा बंगला घेतलेला होता. व्याज म्हणजे कर्ज काढलेलं होतं, सर्व काही चालू होतं सर. पण ह्या घटनांमध्ये अशी वेळ झाली की त्याचं ते सर्व विकलं गेलं, सर्व चाललं गेलं. एवढंच काय, ज्यावेळेस दवाखान्यातनं घरी गेला 8 दिवसानंतर त्याच्याच स्पॉटवर त्याचीच बहीण बसून म्हणते, भाऊ माझे पैसे कधी परत करशील. ही त्याने सांगितलेली गोष्ट आहे, मी ऐकलेली, त्याने दाखवलेली चिठ्ठी आहे. मित्रांनो, त्यावेळेस त्याची बाई, त्याची मुलं, सर्व परिवार अंधारात बसलेलं होतं. त्याच्याजवळ मोबाईल होता. त्याने पहिला फोन केला त्याच्या शाळेतल्या मित्राला. मित्रांनो, 20 वर्ष ते बोललेले नव्हते, 20 वर्ष बोललेले नव्हते, एकमेकाशी दूर राहिलेले होते. पण पहिला कॉल त्या शाळेतल्या मित्राला केला आणि त्याला सांगितलं. आणि मित्रांनो, आपण मोठे होत जातो, खूप मोठे होतो. सोप्याचा सोपान होतो, रावल्याचा राहुल होतो, प्रशांतचा प्रशांत होतो, मनोजचा मनोज होतो, एकाचा एकनाथ होतो. पण या अंतरामध्ये अंतर एवढं वाढत जातं की त्रिकोणातले ते प्रमेय जे असतं ते अंतर कमी करण्याचं ते प्रमेय सुद्धा फेल ठरतं पायथागोरसचं. मित्रांनो, हे करत असताना ज्यावेळेस त्याने फोन लावला आणि त्याला सांगितलं, अरे असं घडलंय, माझं आयुष्य खूप वाईट झालेलं आहे, मला असं वाटतंय की हा शेवटचा फोन तुला आहे, शेवटचा फोन तुला आहे. मित्र 20 वर्षापासून बोललेला नव्हता, निघाला, त्याच्या घरी गेला, त्याला म्हटला, अरे 20 वर्ष आपण वाईट झालो तरी काय झालं, पण तुम्हाला मित्र म्हणून फोन केला, आज तुझ्या पाठीशी मी आहे, घाबरू नको. मित्रांनो, आज तो व्यक्ती म्हणजे आता रिटायरमेंटला आलेला आहे. त्याने ती चिठ्ठी सुद्धा लिहिलेली होती, पत्नीसाठी लिहिलेलं होतं, मुलासाठी लिहिलेलं होतं, मला माफ करा, मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही कारण की माझ्याजवळ आता काहीच उरलेलं नाही. पण ही चिठ्ठी ज्यावेळेस मित्राला दाखवली, अरे मित्र म्हणत होता, अरे येडा, मी आहे ना, आम्ही आहोत ना, कशासाठी, पूर्ण मुलं एकत्र झाले, पूर्ण बॅच एकत्र झाली. आज आपण गेट टुगेदरला आनंदासाठी झालो, ते दुःखासाठी झालं होतं आणि त्यांचं दुःखात गेट टुगेदर झालं आणि त्या मित्राला उभं केलं. एवढंच नाही, त्याच्या सोबत, त्याच्या घरी, त्याच्या दवाखान्यात प्रत्येक त्याचे सर्व शुश्रूषा करण्यासाठी त्याचे मित्र परिवार होते. आणि मित्रांनो, एवढंच नाही, तो व्यक्ती एवढा खंबीर बनला, आज त्याचा स्वतःचा पेट्रोल पंप आहे पुण्यामध्ये. स्वतःचे जे काही गमवलं होतं ते सर्व मिळवलंय आणि त्याच्या घरावर नाव टाकलंय मित्र परिवार. ही ताकद मित्र परिवारामध्ये. आणि सांगायचं एवढंच होतं कारण की अनंत राऊत यांची एक कविता आहे, ती मला या ठिकाणी आठवते, मी काही जास्त बोलणार नाही. मित्रांनो, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा एक मित्र असावा आणि वणव्यामध्ये सुद्धा गारव्यासारखा एक मित्र असावा. मित्र शंभर असेल, मित्र कसाही असेल, पण तो आत्महत्या करू देत नाही, हे त्याचं मोठं उदाहरण आहे. आणि या ठिकाणी सर्व जमले, सर्व भेटले, मला त्याबद्दल खूप आनंद वाटला. आणि
सर्वांची गळा भेट भेटून सुद्धा खूप आनंद झाला. धन्यवाद. या साईडला
इकडे बस इकडे इकडे चालेल इथून लाईन मोडून टाकली तरी चालेल. पाहिजे असं काही नाही. हॅलो एव्हरीबडी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.